को पावर्ड बाय टेक्नो. आपल्यासोबत बोलण्यासाठी माजी आमदार अनिकेत भाई तटकरे आहेत. भाई TV9 मध्ये आपलं स्वागत आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण रोहा या नगरीत होत आहे. आता काही वेळापूर्वी विधिवत जी पूजा आहे ती आपल्या हस्ते पार पडली. काय प्रथम भावना? सगळ्यांना जय शिवराय. आज आम्हा तमाम रोहेकरांसाठी आणि रायगडकरांसाठी अहोभाग्याचा दिवस आहे. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी पहिला माळेला छत्रपती शिवाजी महाराजांचं आगमन आमच्या रोहा नगरीमध्ये होतं आहे. गेल्या अनेक वर्षाचा आमचं असलेलं स्वप्न, रोहेकरांचं स्वप्न आज राजांच्याच आशीर्वादाने, छत्रपतींच्या आशीर्वादाने पूर्ण होतं. याचं सार्थ अभिमान आणि समाधान माझ्यासारख्या शिवभक्ताला त्या ठिकाणी आहे. आज सकाळपासूनच विधिवत पूजा अर्चनाने आज दिवसाची सुरुवात झाली आणि मग संध्याकाळी मिरवणूक आणि मग मुख्य कार्यक्रम छत्रपती उदयनराजे भोसले असतील, युवराज संभाजीराजे छत्रपती असतील आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये जे सरदार, त्याचबरोबर त्यांच्या कालखंडामध्ये स्वराज्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांचे वंशज असतील, यांच्या उपस्थितीमध्ये मान्य पालकमंत्री उदयजी सामंत असतील, मान्य खासदार तटकरे साहेब असतील, आदित्यताई असतील आणि तमाम शिवभक्तांच्या उपस्थितीमध्ये अनावरणाचा कार्यक्रम होणार आहे. भाई, या पुतळ्याचं एकंदरीत वैशिष्ट्य काय असणार आहे? हा पुतळा साधारणपणाने 8.5 टनाचा आपण बनवलेला आहे. पूर्णपणाने ब्रॉन्झच्या धातूने हे आपण बनवलेलं आहे. आणि हे बनवत असताना एकंदरीत सध्याची जी काही गोष्टी दुर्दैवरित्या आपल्या परिसरामध्ये किंवा एकच घटना जी काय झाली त्याच्यामुळे त्या बाबतीतल्या पूर्णपणाने जी काय खबरदारी आहे ती घेऊन हा पुतळा बांधण्यात आला आहे. ती घटना झाल्यानंतर नाही तर किंबहुना ज्यावेळेस आम्ही पाया रचला तेव्हापासून ते प्रत्येक स्टेजला त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट असेल किंवा पूर्णपणाने त्याची बांधणीच्या दरम्यानची व्यवस्था असेल ही आपण त्याची काळजी घेतली. आणि आज सांगायला आनंद वाटतो की आज हा 45 फुटी पुतळा म्हणजे चौथरा साधारणपणाने 18 फुटाचा आहे आणि मग वरती साधारण 30 फुटाच्या 27-28 फुटाच्या आसपासची ही मूर्त पुतळा आपल्याला पाहायला मिळतो आहे. त्यामुळे राज्यातील सर्वात मोठा पुतळा म्हणून सध्या तरी आहे. आणि ह्या पुतळ्याची देखभाल करण्यासाठी असेल किंवा इतरसुद्धा गोष्टी करण्यासाठी असेल, शिवभक्त म्हणून आम्ही सर्वजण काळजी त्याच्या बाबतीत घेतो आहे. सध्या विधानसभेचे वारे वाहू लागले आहेत. अनिकेत भाई तटकरे यांच्या नावाची देखील चर्चा आहे. तर भाई, कुठल्या विधानसभेनं निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे? तसं पाहायला गेलं तर हा आत्ताचा विषय खरं तर ह्या कार्यक्रमाच्या संदर्भातला नाही. पण पक्ष जो काय निर्णय घेईल त्या बाबतीत जी काय जबाबदारी देईल ती उचलण्याची निश्चितच माझी जबाबदारी असेल. निवडणुकीत राहायचं का नाही राहायचं हा सर्वस्वी अधिकार राष्ट्रीय अध्यक्ष आमचे अजितदादा असतील, प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब असतील, प्रफुल्लभाई असतील आणि सर्व मंडळींचं आहे. पण पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून, महायुतीचा कार्यकर्ता म्हणून निश्चितच काम करत राहील. धन्यवाद. आपण पाहू शकतो की रोह्यामध्ये सर्वात उंच जो पुतळा आहे छत्रपती शिवाजी महाराज त्याचा आज अनावरण होत आहे. याचा मला देखील आनंद आहे, अशी जी प्रतिक्रिया आहे माजी आमदार अनिकेत भाई तटकरे यांनी व्यक्त केलेली आहे. कॅमेरा पर्सन योगेश सावंतसह मी रवी घराट, TV9 मराठी, रोहा, रायगड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.